नमस्कार, मी अर्चना। आज आपण लहान भुकेसाठी किंवा प्रवासाला जाताना किंवा शाळेतून आल्यानंतर मुलांना खायला देऊ शकता। यामध्ये आपण मैदा गव्हाचं पीठ नाही टाकलेलं आहे। पटापट बनवून तयार होणारा प्रकार आहे। एकदम कुरकुरीत झालाय, तुम्ही पाहू शकता। चला तर मग रेसिपी सुरू करूया। त्यासाठी मी इथे 1 वाटी बारीक रवा घेतलाय। रवा आपल्याला बारीकच घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तुम्ही त्याला थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता। थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरे मी कुटून घेतलेले आहेत। असं कुटून यामध्ये जिरे टाकलं त्याची चव खूप छान लागते। 1 चमचा तेल। हे सर्व या रव्यामध्ये व्यवस्थित असं चोळून मिक्स करून घेऊ। पाणी मी थोडं गरम करून घेतलंय। यामध्ये थोडं पाणी टाकून चुरून घट्टसर गोळा करून घेऊया। चुरून घट्टसर गोळा तयार केलाय। याला असंच 20 मिनिटे झाकून ठेवू। 20 मिनिटे मी हे असंच झाकून ठेवलं होतं। याची आता आपण एक चपाती लाटून घेऊ। अशा प्रकारे या चपातीचे 4ही भाग कट करून घेऊया। याचा चौकोन आकार करून घ्यायचा आहे। सारख्या साईजच्या पट्ट्या कट करून घेऊया। 2 पट्ट्या बाजूला काढून ठेवू। एका पट्टीचे अशा प्रकारे त्रिकोण आकाराचे समोसे कट करून घेऊया। मी ते सर्व कट करून घेतलेत। एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि राहिलेल्या 2 पट्ट्या पण आपल्याला अशाच कट करून घ्यायच्या आहेत। सर्व कट करून घेतलेले समोसे कडकडीत गरम करून घेतलेल्या तेलामध्ये एक करून टाकून घेऊ। दोन्ही साईडने छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया। दोन्ही साईडने मी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहे। तर मी आता हे समोसे काढून घेते आणि राहिलेले पण आपल्याला असेच तळून घ्यायचे। सर्व समोसे मी इथे तळून घेतले। तुम्ही पाहू शकता मस्त कुरकुरीत झाले आहेत। यावर तुम्ही मिरची पावडर, चाट मसाला टाकू शकता। अशा प्रकारे आपले कुरकुरीत समोसे तयार आहेत। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।